मी शाहीन शेख नागेश करजगे ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. काय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? छान आहात ना? आणि अभ्यास करत आहात ना? छान. आणि आईबाबांचं ऐकत आहात ना? खूप छान. चला, आज आपल्याला काय शिकायचं आहे? तर आज आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामधील पुढील भाग बघायचा आहे, पुढील पाठ बघायचा आहे. त्यापूर्वी मला तुम्ही सांगायचं आहे बरं की आपण मागील पाठामध्ये कोणता भाग बघितला होता किंवा कोणती कविता बघितली होती? आपण आपल्या मागील तासिकेमध्ये कोणती कविता बघितली होती? बरोबर, आपण आपल्या मागील तासिकेमध्ये काय बघितलं होतं? तर दे रे भाऊ माझा खाऊ, ही कविता बघितली होती की नाही? छान. मग त्या कवितेमध्ये आपण काय बघितलं होतं बरं? बरोबर, आपण त्या कवितेमध्ये पक्ष्यांचे, प्राण्यांचे, हो की नाही, यांची माहिती घेतली होती, त्यांचा आवाज बघितला, ते कशा प्रकारे बोलतात, त्यांचा आवाज कसा असतो त्या कवितेमधून आपल्याला बघायला मिळालं, हो की नाही. आणि त्याचप्रमाणे पशुपक्षी आपल्या भावासोबत, आपल्या त्या दादासोबत बोलत आहेत, त्यांना म्हणत आहेत की दे रे भाऊ माझा खाऊ, हो ना. ते काय म्हणत आहेत? दे रे भाऊ माझा खाऊ. छान. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही या कवितेचं कृतीयुक्त गायन तुम्ही स्वतःच्या सुरामध्ये, स्वतःच्या तालामध्ये करायचं आहे. मग तुम्ही सगळेजण छान प्रकारे कवितेचं वाचन किंवा कवितेचं गायन केलेलं आहे ना? खूप छान. माझ्याकडून खूप शाबासकी तुम्हाला. अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे बरं का. चला, आज आपल्याला काय बघायचं आहे? तर आपण आता मागील पाठामध्ये पक्षी बघितले, त्यांचा आवाज बघितला, प्राण्यांचा आवाज बघितला. आज आपण आपल्या या पाठामध्ये पक्ष्यांचे जग बघणार आहोत. बघा, पक्ष्यांचे जग. आपल्या पाठाचे नाव आहे पक्ष्यांचे जग. पाठ क्रमांक 18, पक्ष्यांचे जग. मग तुम्ही आहात तयार सगळेजण आपल्या पाठ्यपुस्तकामधील हा जो आपला पाठ क्रमांक 18 आहे ते ओपन करायचं आहे, ते उघडायचे आहे. बघा, हे जे आहे हे आहे आपल्या पाठ्यपुस्तकामधील पाठ क्रमांक 18, पक्ष्यांचे जग. काय आहे लेसनचे, पाठाचे नाव आपल्या पक्ष्यांचे जग. आता बघा, आता आपण बघितलं होतं की झाडांवरती पक्षी कुठं बसतात रे? मला सांगा जरा. पहिला सुरुवातीस मला सांगायचं आहे तुम्ही की पक्षी कुठे बसतात? तर झाडांवरती, हो की नाही. तुम्ही बघितलं असेल विविध झाडांवरती विविध प्रकारचे पक्षी हे असतात आणि ते आपल्या मधुर आवाजामध्ये काय करत असतात? आवाज देत असतात, गायन करत असतात. काय करत असतात? आपल्या मधुर आवाजामध्ये छान प्रकारे बोलत असतात, हो की नाही. तुम्हाला सकाळ सकाळी किंवा कुठल्याही म्हणजे वेळेला तुम्हाला असं ऐकवत असेल की नाही, पक्ष्यांचा किलकिलाट, पक्ष्यांची चिवचिव किंवा कावळा काव काव करत आहे, हो की नाही. आपण बघितलेलं होतं की नाही आपल्या मागील पाठामध्ये की चिमणी कसा आवाज करते? सांगा मला. चिव चिव. आणि कावळा काव काव. मांजर म्याव म्याव. कुत्रा भू भू. पोपट मिठू मिठू. कोंबडा कुकुचकू. कबूतर गुटरगू. आणि कोकिळा कुहू कुहू. आपण आपल्या कवितेमध्ये एवढ्या पक्ष्यांचा किंवा प्राण्यांचे त्यांचे आवाज, ते कसे आवाज करतात, ते कसे ओरडतात हे आपण बघितलेलं होतं. आपण आपल्या या पाठामध्ये पण असंच काहीतरी बघणार आहोत. आपण अजून काही पक्ष्यांची ओळख घेणार आहोत, अजून काही पक्ष्यांबद्दल माहिती घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपल्या या पाठामधील जे पक्षी आहेत ना, त्यांचा सुद्धा आवाज कशा प्रकारे आहे हे आपण बघणार आहोत. मग सगळ्यांनी पाठ क्रमांक 18 पक्ष्यांचे जग हे पान उघडलेलं आहे ना? छान. चला, कोणता पक्षी आहे बरं हा? चित्र क्रमांक 1 मधला कोणता पक्षी आहे? कोणता पक्षी आहे? पोपट. अगदी बरोबर ओळखलात. कोणता आहे? पोपट, म्हणजेच पॅरोट, हो की नाही. पोपट. मग पोपट हा पक्षी कसा ओरडतो बरं? पोपट हा पक्षी कसा ओरडतो? तर पोपट हा
पक्षी खूप गोड आवाजामध्ये मिठू 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 म्हणून ओरडतो. पोपट काय खातो रे? काय खातो पोपट? बरोबर, पोपट काय खातो तर पेरू, मिरची, हो की नाही, असे पदार्थ पोपटाला खूप आवडतात. मग पोपट कसा ओरडतो? मिठू मिठू. छान. आता चित्र क्रमांक 2 बघा. हा, हे चित्र, या चित्रामध्ये कोणता पक्षी आहे बरं? चित्रामध्ये कोणता पक्षी आहे? मोर. अगदी बरोबर. कोणता पक्षी आहे? मोर. मग मला सांगा, मोर हा कधी नाचतो बरं? त्याला कधी सगळ्यात जास्त आनंद होतो आणि तो आपला पिसारा फुलवून नाचायला लागतो? केव्हा बरं नाचतो? मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या सत्र पहिल्याच्या म्हणजे टर्म 1 मध्ये आपली जी कविता होती सरी, त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मोर हा आंब्याच्या वनात ज्यावेळेस त्याला असं वाटतं की पाऊस पडत आहे, पाऊस येण्याची चाहूल आहे, त्यावेळेस तो काय करतो तर आपला सुंदर पिसारा फुलवून तो नाचायला लागतो, हो की नाही? छान. मग मोर हा जो पक्षी आहे तो कशा प्रकारे आवाज करतो बरं? मियाव मियाव मियाव. कसा आवाज करतो? मियाव मियाव. बरोबर. चला मग तुम्ही पण आवाज करा बरं पोपटासारखा. सुरुवातीस सगळ्यांनी पोपट कसा छान ओरडतो ना, त्याप्रमाणे तुम्ही पण छान ओरडायचं आहे. चला. मिठू मिठू. कसा? मिठू मिठू. आणि मोर? मियाव मियाव. चला म्हणा तुम्ही पण मियाव मियाव. छान. पुढचं चित्र बघूया. कोणतं पक्षी आहे? या चित्रामधील चित्र क्रमांक 1 तुमच्या पुस्तकामधील 3 कोणता पक्षी आहे हा? कोकिळ. काय आहे? कोकिळ किंवा कोकिळा सुद्धा आपण म्हणतो. कोकिळ, हो की नाही? मग कोकिळ या पक्ष्याचं काय विशेष आहे बरं, तुम्हाला काय माहिती आहे का? कोकिळ किंवा कोकिळा याला काय या पक्ष्याचं विशेष आहे बरं? तर कोकिळ हा पक्षी किंवा कोकिळा हा पक्षी सुंदर मधुर काय करतो? आवाजामध्ये गातो, आवाज करतो, हो की नाही? सुंदर आणि मधुर अशा आवाजामध्ये तो गातो. त्याला गान कोकिळा सुद्धा असे म्हणतात. म्हणजे त्याच्या आवाजामध्ये, त्याच्या कंठामध्येच असे वेगळे लय आहेत, सूर आहेत. आणि कोकिळा कसा आवाज करतो मग? कुहू कुहू. कसा आवाज करतो? कोकिळ कसा आवाज करते? कुहू कुहू. चला मग तुम्ही पण आवाज करायचे कोकिळ सारखा. कुहू कुहू. छान. पुढच्या चित्रामध्ये काय आहे? बदक. काय आहे? बदक. कोणता पक्षी आहे? बदक आहे. बदक कुठे राहते? बदक हवेमध्ये उडत आहे का? नाही ना. कुठं आहे मग? सगळेजण सांगा जरा मला. हा, बदक हे पाण्यात आहे, हो की नाही? पाण्यात बसलेले आहे. मग बदक हा जो पक्षी आहे तो कसा ओरडतो बरं? मी सांगू? क्वॅक क्वॅक. अगदी बरोबर ओळखलात तुम्ही सुद्धा. छान. तुम्हाला जे माहिती आहे बदक किंवा डक म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, तो कसा ओरडतो? क्वॅक क्वॅक. चला मग तुम्ही पण बदकासारखा आवाज काढायचा आहे. काढा सगळेजण बदकासारखा आवाज. क्वॅक क्वॅक. छान. पुढचं चित्र काय आहे बरं? चित्रामध्ये कोणता पक्षी आहे? कोंबडा. अगदी बरोबर. आपण बघितलं होतं ना आपल्या कवितेमध्ये दे रे भाऊ माझा खाऊ या कवितेमध्ये कोंबडा हा पक्षी
काय करतो तर सकाळ सकाळी पहाटे तो काय करतो, आरवतो, म्हणजेच ओरडतो, सगळ्यांना उठवतो आपल्या आवाजाने. मग तो कसा आवाज करतो, कसा आवाज करतो बरं? कुकूचकू. कसा आवाज करतो? करा तुम्ही सगळेजण आवाज काढायचा आहे. कुकूचकू. छान. आता पुढचं कोणता पक्षी आहे बरं? पुढचं कोणते पक्षी आहे पुढचे? हा, पुढचे आहे कावळा. कोणते पक्षी आहे? कावळा. अगदी बरोबर. मग कावळा हा पक्षी कशा प्रकारे ओरडतो बरं? काव काव. कशा प्रकारे ओरडतो? चला मग तुम्ही सुद्धा ओरडायचं आहे. काव काव. अगदी बरोबर, छान. आता पुढचं बघूया. कोणता पक्षी आहे? कबूतर. कबूतर हा पक्षी सगळ्यांना खूप आवडत असेल, हो की नाही? पांढरा शुभ्र रंगामध्ये असतो. आणि दुसरा म्हणजे पारवा पण त्याला म्हणतात. तो करड्या कलरमध्ये, म्हणजे करडा कलर त्याचा असतो, ग्रे कलर मध्ये. आणि कबूतर हा सगळ्यांना माझ्या मते आवडत असेल. मग हा कबूतर हा पक्षी कसा ओरडतो बरं? तुम्ही पाहिलं आहे का? कधी कधी बघितलं आहे का कबूतर? तो कसा ओरडतो हे बघितलेलं आहे का? सांगा मग जरा मला, कशा प्रकारे ओरडतो बरं कबूतर हा पक्षी? बरोबर, छान. गुटरगु. कशा प्रकारे? गुटरगु. गुटरगु गुटरगु. चला तुम्ही पण म्हणा मग, गुटरगु गुटरगु. पुढचे आहे चिमणी. कोणते चित्र आहे? चिमणी. कोणते चित्र आहे? चिमणी. छान. मग चिमणी कसं ओरडते बरं? चिव 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 चिव. छोटीशी असते ना चिमणी, तुम्ही पाहिलंय कधी चिमणी? छान, पाहिलं असेल तर तुम्ही खूप छान. नसेल पाहिलं असेल तर काही हरकत नाही. हा, पण चिमणी पक्षी कसे ओरडते बरं? चिव चिव. कशा प्रकारे ओरडते? चिव चिव. बघा, आपण बघितलेलं आहोत की कशा प्रकारे पक्षी हे ओरडतात, हो की नाही? पुन्हा एकदा आपण आपल्या या पाठामधील पक्ष्यांचा आवाज काढायचा आहे. तुम्ही सुद्धा काढायचा आहे बरं का. पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत? या पक्ष्यांचा आवाज काढणार आहोत. चला मग पहिला कोणता पक्षी आहे? पोपट. कोणता पक्षी आहे? पोपट. मग पोपट कसा आवाज काढतो? बरोबर, मिठू मिठू. चला तुम्ही पण काढा. पोपट, मिठू मिठू. माझ्या मागं म्हणायचंय बरं का. पुढचं मोर, मियाव मियाव. मोर, मियाव मियाव. कोकिळ, कुहू कुहू. कोकिळ, कुहू कुहू. बदक, क्वॅक क्वॅक. बदक, क्वॅक क्वॅक. कोंबडा, कुकू चुकू. कोंबडा, कुकू चुकू. कावळा, काव काव. कावळा, काव काव. कबूतर,
गु. कबूतर, गुटर, गु. चिमणी, चिव, चिव. चिमणी, चिव, चिव. समजलं कशा प्रकारे कोणता पक्षी कसा आवाज काढतो ते. आता पुढे बघूया. खालील चित्रे पहा, चित्रात काय दिसते ते सांगा. आता तुम्हाला मी खालील काही चित्र दाखवणार आहे, काही पक्षी दाखवणार आहेत. त्या पक्ष्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे आता आपण बघूया. ठीक आहे. आणि तो पक्षी कोणता आहे आणि त्याला मराठीमध्ये त्या पक्षाला काय म्हणतात हे आता आपण बघायचं आहे. बघा समोर तुमच्या दिसत असेल की कोणता पक्षी आहे हा? बगळा. कोणता पक्षी आहे? बगळा. म्हणा माझ्या माग, बगळा. गरुड. कोणता पक्षी आहे? गरुड. त्यालाच इंग्रजीमध्ये ईगल म्हणतात. गरुड. बदक. कोणता? बदक. डक. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डक. त्याला मराठीत काय म्हणतात? बदक. शहामृग. ऑस्ट्रिच. इंग्रजीमध्ये ऑस्ट्रिच म्हणतात आणि मराठीमध्ये शहामृग म्हणतात. कावळा. कोणता पक्षी आहे हा? कावळा. इंग्रजीमध्ये क्रो म्हणतात आणि मराठीमध्ये कावळा म्हणतात. कोंबडी. हेन. मोर. पिकॉक. चिमणी. स्पॅरो. चिमणी, स्पॅरो. कबूतर. पिजन. कबूतर, पिजन. पेंग्विन. पेंग्विन, पेंग्विन. पेंग्विन. पोपट. माझ्या मागे तुम्ही म्हणताय ना पक्ष्यांची नावं आणि चित्र पण बघत आहात ना की कोणता पक्षी समोर येत आहे तुमच्या, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पोपट. कोणता पक्षी आहे मग हा? पोपट. हंस. स्वॅन. हंस. मैना किंवा साळुंकी. बघा हा पक्षी तुम्ही बघितलेला असेल माझ्या मते. साळुंकी किंवा मैना. हा साळुंकी म्हणतो आपण याला. काय म्हणतो? साळुंकी. कोकिळ. कुकू. कोकिळ, कुकू. पिहेन, लांढोर. पिहेन, लांढोर. ओल, गुभड. ओल, गुभड, गुबड. गिधाड. गिधाड. कोणता पक्षी आहे हा? गिधाड. बघा आता आपण इथे विविध पक्षी बघितले. ठीक आहे. आणि त्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हे आपण बघितलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये पण काय म्हणतात हे सुद्धा आपण थोडंफार बघितलेलं आहे. आणि आपल्या पाठामध्ये आपण बघितलेलं आहे की कोणता पक्षी कशा प्रकारे आवाज करतो हे सुद्धा आपल्याला माहित झालेलं आहे. आता आपल्या या पाठामध्ये आलेले काही पक्ष्यांचे मराठी शब्द व त्यांना इंग्रजी शब्द
बघूयात. हा, मराठी शब्द व इंग्रजी शब्द. चिमणी, स्पॅरो. कावळा, क्रो. मोर, पिकॉक. बदक, डक. पोपट, पॅरोट. कोंबडा, कॉक. कबूतर, पिजन. कोकिळ, कुकू, बर्ड. हे काय झाले? आपल्या पाठामध्ये आलेले मराठी शब्द व त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे बघितलेलं आहे. आता पुढचं, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. आता आपण बघितलेलं आहे, पाठ बघितलेला आहे, आपल्या पाठामध्ये काय आहे ते बघितलेलं आहे. मग त्यावर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, मग तुम्ही सांगायचं आहे ते. प्रश्न क्रमांक 1, तुम्ही कोणकोणत्या पक्ष्यांचे ओरडणे ऐकले आहे? सांगा, तुम्ही कोणकोणत्या पक्ष्यांचे ओरडणे ऐकले आहे? म्हणजे कोणकोणत्या पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे? सांगा बघू जरा मला. छान. अजून? छान. मी सुद्धा बघा, चिमणी चिवचिव करते हा आवाज ऐकलेला आहे. कावळा काव काव करतो आणि परत पोपट मिठू मिठू करतो हे ऐकलेलं आहे. कबूतर गुटरगू करतो हे आवाज ऐकलेले आहे मी. कोंबडा कुकूच कू करतो हे पण मी ऐकलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काही पक्ष्यांचे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित असेल किंवा कमी माहित असेल, काही हरकत नाही. आपण ज्या पक्ष्यांचे आवाज ऐकलेले आहेत त्या पक्ष्यांची नावं सांगायची फक्त. जसे मी कोणकोणते पक्ष्यांची आवाज ऐकलेले माहितीये का तुम्हाला? मी आहे ना, पोपटाचा आवाज ऐकलेला आहे. पोपट मिठू मिठू करतो हे ऐकलेलं आहे. कावळ्याचे आवाज ऐकलेला आहे. कावळा काव काव करतो ते ऐकलेले आहे. परत चिमणी चिवचिव करते. कबूतर गुटरगू करतात आणि कोंबडा कुकूचकू करतो हे मी ऐकलेलं आहे. हा, पुढचा प्रश्न, बदक कसा आवाज करतो? सांगा, बदक कसा आवाज करतो? कसा आवाज करतो? क्वॅक क्वॅक. अगदी बरोबर उत्तर दिलात. छान. कसा आवाज करतो? क्वॅक क्वॅक. छान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, कुकूचकू असा आवाज कोणता पक्षी करतो? पुन्हा एकदा वाचन करते, लक्ष द्या. कुकूचकू असा आवाज कोणता पक्षी करतो? बरोबर उत्तर दिलेले आहात. कोणता पक्षी? कोंबडा. अगदी बरोबर. छान. शब्बास. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कबूतर कसा आवाज करतो? कबूतर कसा आवाज करतो? छान. कसा आवाज करतो? गुटर गु. अगदी बरोबर. कसा आवाज? गुटर गु. बघा आता पुढचा प्रश्न बघा, कोकिळ व कावळ्याचा रंग कसा आहे? कोकिळ व कावळ्याचा आवाज कसा, कावळ्याचा रंग कसा आहे? कोकिळ व कावळ्याचा रंग कसा आहे? सांगा बघू जरा मला. आता तुम्हाला कोकिळ सुद्धा मी दाखवलेला आहे, कावळा सुद्धा दाखवलेला आहे. मग या दोघांचा रंग कसा आहे बरं? हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आहे, तुम्ही तिथे बघून सांगू शकता मला. अगदी बरोबर. कसा आहे? कोणता रंग आहे? काळा. छान. कोणता रंग आहे बघा, कोकिळ आणि कावळ्याचा रंग दोघांचा पण काळा असतो, पण त्या दोघांचा आवाज कसा आहे? वेगळा आहे, हो की नाही? कोकिळा ही मधुर गाते, तर कावळा हा थोडा मधुर नाही म्हणता येईल, पण थोडा प्रकारे तो गाण्याचा म्हणजे बोलण्याचा आवाज करण्याचा तो छान प्रकारे प्रयत्न करतो. ठीक आहे.
मग कोकिळ कसा आवाज करते? कुहू कुहू. आणि कावळा काव काव. दोघांचाही रंग काळा. छान. पुढचा प्रश्न, तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? सांगा मग, तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? कोणता? मला सांगू कोणता पक्षी आवडतो? मला मोर आवडतो, पोपट आवडतात. मला बहुतेक म्हणजे जास्त करून सगळेच पक्षी आवडतात बर का. पण त्यातल्या त्यात मला पोपट खूप आवडतो, मोर आवडतो. मग तुम्हाला सुद्धा असे काय वेगळे तुम्हाला कोणते दुसरे पक्षी आवडत असतील किंवा प्रत्येकाला वेगवेगळे पक्षी आवडतात. प्रत्येकाची निवड चॉईस ही वेगवेगळी असू शकते, हो की नाही? त्यामुळे तुम्हाला काही वेगळे पक्षी आवडत असतील, ते पण छानच आहे. छान, शब्बास. छान प्रकारे उत्तर तुम्ही. हा, पुढचा, पक्षी व त्यांचे आवाज यांच्या जोड्या लावा. पक्षी व त्यांचे आवाज यांच्या काय करायचे आहेत? जोड्या लावायच्या आहेत. बघा, आता तुम्हाला मी पाठामध्ये दाखवलेलंच होतं की कोणता पक्षी कशा प्रकारे आवाज करतो ते. आता हा कोणता पक्षी आहे? तर हा पोपट आहे. कोणते आहे? पोपट. मग पोपट कसा आवाज करतो रे? पोपटाचा आवाज कसा आहे सांगा सगळेजण मला. सगळ्यांनी आवाज काढायचा पोपटाचा. छान, बरोबर. मिठू मिठू. मग कुठे आहे मिठू मिठू? इथे. मग या दोघांना मी रेषेने जोडलेले आहे. तर पुढचं आहे मोर. मग मोर हा पक्षी कसा आवाज करतो? सगळ्यांनी मोर हा पक्षाचा आवाज काढायचा आहे. सगळ्यांनी मोर या पक्षाचे आवाज काढायचे आहे. अगदी बरोबर. कसे? म्याव 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 म्याव. हो की नाही? छान. पुढचं आहे कोणता पक्षी आहे बरं हा सांगा जरा मला. कावळा आहे का? नाही. कोणता आहे हे पक्षी? कोकिळा आहे. मग कोकिळा ही पक्षी कशा प्रकारे आवाज करते? सगळ्यांनी कोकिळेचा आवाज काढायचा आहे. कुहू कुहू. छान. कसा आवाज करते? मग कुठं लिहिलेलं आहे तर कुहू कुहू? इथे. मग हे रेषेने असे जोडायचे आहे. हा, पुढचं आहे बदक. बदक हा पक्षी कसा आवाज करतो मग? क्वॅक क्वॅक. छान. कसा? क्वॅक क्वॅक. मग कुठं लिहिलेलं आहे क्वॅक क्वॅक? इथे. मग हे रेषेने मी जोडलेला आहे. आता कोंबडा कसा आवाज काढतो? सगळ्यांनी कोंबड्याचा आवाज काढायचा. चला सगळ्यांनी काढा बरं कोंबड्याचे आवाज. कुकूचकू. छान. कसा आवाज काढतो? कुकूचकू. मग इथे कुकूचकू कुठं लिहिलेलं आहे बरं? इथे. मग मी ते दोघांना रेषेने जोडलेलं आहे. पुढचा पक्षी आहे कावळा. बरोबर. कोणता पक्षी आहे? कावळा. मग कावळा कसा ओरडतो? सगळ्यांनी कावळ्याचा आवाज काढायचा आहे. काव काव. अगदी बरोबर. कसा? काव काव. मग मी इथं ते जोडलेलं आहे. पुढचा पक्षी आहे कबूतर. कोणता पक्षी आहे? कबूतर. कबूतर कसा आवाज करतो? व्हेरी गुड. कसा? गुटरगु गुटरगु. बरोबर. मग मी ते इथं जोडलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे ना गुटरगु. आणि शेवटचं चिमणी. चिमणी कसा आवाज करते? चिव 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 चिव. बघा सगळेजण व्यवस्थित तुमचं इथं मी जोड्या लावलेले आहेत. ते योग्य आहेत का? बरोबर आहेत का? कोणत्या अक्षरांना लावलेले आहेत? कोणते प्राणी आहेत? हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि आता नीट लक्षपूर्वक बघायचं सुद्धा आहे. छान.
समजलं तुम्हाला पक्ष्यांचे जग कसे असते ते, त्यांचा आवाज कसा असतो, ते कुठे राहतात, हो की नाही? अशा प्रकारे विविध पक्षी आपण आज आपल्या या पाठामध्ये बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या पक्ष्यांचा आवाज कसा असतो हे सुद्धा आपण आपल्या पाठामध्ये बघितलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, या पक्ष्यांचे आपल्या ज्या पाठ्यपुस्तकातील जे पक्षी आहेत ना, त्या पक्ष्यांचे तुम्ही त्या शब्दाचे वाचन करायचं आहे, त्यांचा आवाज तुम्ही काढायचा आहे, आपल्या आईबाबांना दाखवायचं आहे की कोणत्या पक्ष्याला मराठीमध्ये काय म्हणतात आणि त्या पक्ष्यांचा आवाज कसा आहे. मग सगळेजण करणार ना हे काम? छान. चला मी तुम्हाला परत भेटेल आपल्या पुढच्या तासाला. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.